जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मिनल करनवाल यांची चोपडा तालुक्यातील शाळा आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांना भेट। जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मिनल करनवाल यांनी चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागाला भेट दिली। यामध्ये शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली। मुख्याधिकारी मिनल करनवाल यांनी शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या गुणवत्तेबाबत काही प्रश्न विचारले, तसेच अंगणवाड्या व आरोग्य केंद्रातील समस्या जाणून घेतल्या। यावेळी शाळेच्या पोषण आहारात शेंगदाणे आणि शेवगाच्या शेंगा यांचा समावेश करण्याचा सल्ला देखील दिला। त्यानंतर एक पेड मां के नाम या उपक्रमाबाबतही त्यांनी माहिती दिली। जळगाव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत 17 सप्टेंबर रोजी 5 लाख वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे। या सर्व वृक्षांची ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची योजना आहे। मुख्याधिकारी चोपड्यात आले असता आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला आणि तालुक्यातील परिस्थितीवर चर्चा केली। चोपडा तालुक्यात आपण आज काही ठिकाणी भेटी दिल्या, या संदर्भात काय सांगणार? नाही, मी थोड्या 2-3 गावात भेटी दिल्या। धानोरा, आळावर, त्याचं पाळा, शाळा पाहिली, PHC पाहिलं, अंगणवाडी पाहिली आणि नेमकं उद्देश हेच की माझ्याकडे संस्था खूप आहे। मला शासन सांगतात की बाबा तुमची टूर डायरी पाठवताना तुम्ही खाली व्हिजिट करतात का, व्यवस्थित लोक ड्युटीवर आहेत का, फर्निचर किंवा डिजिटल काय केलं असेल तर तो पण दिले गेला वस्तू साहित्य तो व्यवस्थित आहेत का, म्हणून एकदम साधी व्हिजिट होती। जे काय 2-3 गोष्टी पाहिली त्याच्यावर त्यांनाही ॲडवाईस दिली। जसं शाळेला राजगिराचे लाडू वाटत होते, मी म्हटली की याच्यापेक्षा शेंगदाण्याला पिसून तुम्ही डाळीत टाका, किंवा PHCला गेली तर PHCकडे खूप मोठा कॅम्पस आहे, तिथे शेवगा तुम्ही पिका, मग तो शेवगा सुद्धा शाळेत देता येईल, तुळशी पिका, असे 2-3 एकदम नॉर्मल रुटीनमध्ये व्हिजिट होते माझे। मॅडम, एक पेड मां के नाम या जे उपक्रम राबवले जाते याचं जिल्ह्यामध्ये कशी पोझिशन आहे? उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। एक पेड मां के नाम मध्ये जळगाव राज्यात पहिल्या नंबरवर चाललं आणि आपण म्हणजे मला वाटते पहिला जिल्हा असेल जिथे प्रत्येक आमदारांनी, खासदारांनी सेवा पंधरवाडीत सुद्धा प्रत्येक शाळेला जाऊन किंवा PHCच्या क्षेत्रात जाऊन त्यांच्या आईच्या नावाने झाडं लावले। आपण 17 सप्टेंबरला 5 लाख झाडे एकत्रित जिल्ह्यात लावले। त्याची ऑनलाईन नोंदणी करणे, ऑनलाईन नोंदणी कशाला की बाबा ही झाडे आज लावले उद्या मरून नाही गेले पाहिजे, म्हणून त्याची नोंदणी करून त्यांचे वाढदिवसही साजरा करणार आहोत अशी प्लॅनिंग। मुख्यमंत्री ग्राम समृद्धी ही जी योजना आहे पंचायत राजची, त्या संदर्भात काय सांगणार? मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना म्हणजे महाराष्ट्र पहिला राज्य होतं जिथे पंचायत राज त्यांनी शेप घेतली होती आणि आज समृद्ध पंचायत राज अभियान ही हेच पंचायत प्रत्येक दृष्टिकोनातून समृद्ध झाले पाहिजे। अंगणवाडी संस्था समृद्ध झाली पाहिजे, ग्रामपंचायत समृद्ध झाली पाहिजे, शाळा समृद्ध झाली पाहिजे, शेत समृद्ध झाले पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून त्या योजनेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढे आणलं आणि विशेष म्हणजे एक स्पर्धात्मक वातावरण तयार केलं की ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये स्पर्धा राहिली पाहिजे आणि मोठे बक्षीस 1902 बक्षीस जाहीर सुद्धा केले। त्याच्यात 1 कोटी 1.5 कोटीपर्यंत ग्रामपंचायतीला बक्षीस आहे। मग खूप चांगली गोष्ट आहे आणि जिल्ह्यात त्याला प्रतिसादही खूप चांगला आहे आणि कामही चांगलं होतं।